वल्लरी माय माय रागवली का मायावर? नाही ते वृद्धाश्रमाचं मी बोली राहिलो तर गुच्छात आहे का मायावर त्यासाठी? तात्या, मी अडी असताना तुम्हाला वृद्धाश्रमात काऊन जायचंय? मला खरंच समजी नाही राहिलंय. तुम्हीच सांगा ना. इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लांब राहिलात. आता जेव्हा तुम्ही अडी आलात, मला तुमची सेवा करायची संधी मिळाली राहिली आहे, मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन हा विचारच कसा करू शकता तुम्ही? अहो, तुमची इथे लेक असताना तुम्हाला कायले जायचंय वृद्धाश्रमात? परक्यासारखं काऊन मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन हो? शांत हो माय, शांत हो. इकडे ये बस. तात्या, बस थांब चल. तात्या, ह्याची काय गरज आहे? शांत राहा. तात्या, हे बघ माय, आता जे काही बोली राहिलो ना ते शांतपणे ऐक. तात्या, हे बघ माय, त्या वृद्धाश्रमात मी गेलो ना, तिथे मायासारखी बरीच माणसं होती. त्यांच्याशी बोलल्यावर मला माहीच खूप लाज वाटायला लागली. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी त्यांच्या लेकरांसाठी किती कष्ट घेतले. हो, मला वाटून राहिलं की मी माझ्या लेकरासाठी काही केलंच नाही, आता बी काही करूनच नाही राहिलो. माझ्या लेकराले वकिली शिकायची होती. तिचं स्वप्न पूर्ण करायच्या ऐवजी मी तिचं लग्न लावून दिलं. आणि त्या लोकांनी त्यांच्या लेकरांसाठी इतकं सगळं केलं, पण त्यांची लेकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवून राहिले. आणि इतकं सगळं असून पण माझा लेकरू मला काय म्हणते की तात्या, तुम्ही अडीच राहायचं माया घरी, माया जवळ. लेकरा, गैरा अभिमान वाटून राहिला मला तुझा. तुला आणखी एक गोष्ट सांगतो. तिथल्या म्हाताऱ्यांसारखा त्यांच्या पोरांनी मला वृद्धाश्रमात सोडलंय असं नाही. मी माया मर्जीने चाललोय तिथं, खरंच. आणि लेकरा, तुला जेव्हा केव्हा मला भेटावंसं वाटेल, तू तडी ये. आणि मला तुला भेटावंसं वाटेल तेव्हा मी येईन ना अडी तुला भेटायले. अशी चंपी तुले खूप आवडते ना? लहानसं लेकरू होतीस ना तेव्हा केली होती तुझी चंपी. आता जवा जवा इथं येईन ना, अशी छान चंपी करून देईन तुला. लेकरा, मला परवानगी देशील ना अडी यायची?
मी कोण आहे तुम्हाला परवानगी देणारी? तुमचं जायचं तर तुम्ही ठरवलंच आहे ना. ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे ना, मग तुम्ही जा. पण जायच्या आधी तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. हवं तर हट्ट समजा, पण माझी अट पूर्ण केल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. बोला, मान्य आहे? करीन माई, करीन. कोणती अट आहे? जीवनाची वाट मोठी हीच वारी मानतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. सावळी आहे मनोहर सावळ्याची सावली. दर्शने जीव तृप्त थांबे अंतरीची काहिली. सावळी आहे मनोहर सावळ्याची सावली. दर्शने जीव तृप्त थांबे अंतरीची काहिली. वल्लू, तात्या किती तल्लीन होऊन गातायत. पण त्यांचा आवाज इतका छान आहे हे कधीच का सांगितलं नाहीस तुम्हाला? मला सुद्धा माहित नव्हतं हे. आणि माहित तरी कसं असणार? माझ्यासाठी नेहमी खस्ता खात होते ते. त्यांची आवड जपायला त्यांना वेळ मिळालाच नसेल. हो, पण मात्र त्यांना अनेकदा गुणगुणताना ऐकलं होतं मी. आज पहिल्यांदाच गाताना बघते. माझ्यासाठी गाताय. किती मन लावून गातायत होता त्या. दूर आहे पंढरी पण काय त्याने थांबते. आत माझ्या इवलीशी पंढरी साकारतो. पंढरी साकारतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. जीवनाची वाट मोठी, जीवनाची वाट मोठी, जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. तीच वारी मानतो. तीच वारी मानतो. जरा वर लाव. बर, तू नाही ग तेजा, तू खाली लाव. वल्लरी तू वर लाव. वर वर तेजा, तू नाही ग, तू खाली घे. वल्लरी तू आग. वल्लरी मी तुलाच सांगतेय. वर वर कर, वर कर, वर कर. वर वर. आता राईटला घे थोडं. इथे करेक्ट. ऐक ना, मग आता मी कुठे लावू इथे? एक मिनिट थांब तेजा. वल्लरी अजून राईटला घे. हा, लाव आता इथे. बरोबर, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. पण कलर वेगळा आहे ना. पण तुम्ही असं लावले का? मग कलर बघून लावायचं ना. मी काय लावते ते. आणि हे बरे जाऊ दे. थोडस. हा बरोबर, ठीक आहे. खाली लावू इथे. बरोबर आहे. हे इथे लावू का? येस. हा इथे लाव. थोडस राईट. हे एवढं. हा परफेक्ट. व्हेरी. अजून कुठलं लावायचं? 6. अरे नाही, हात नाही लागला आहे बघ. काय चाललंय तुमचं?
आम्ही इथे मर मरतोय आणि तुम्ही काय आयुष करताय? नाहीतर काय, नुसता टाइमपास लावलाय. अरे मदत करा आम्हाला काहीतरी. अरे ते आमचा ना आज नवीन एक मित्र येणार आहे, नवीन पार्टनर येणार आहे, हे त्याच्यासाठी करतोय आम्ही हे. आणि ना ते एक रिच्युअल असतं ना, म्हणजे नवीन माणसाला आपल्यामध्ये सामावून घेण्याचं. एकदम बरोबर. काय की तो मित्र आपल्या ग्रुपमध्ये फिट बसतोय की नाही त्यासाठी हे सगळं चाललंय, त्यासाठी हा घाट घातलाय. ए परत सा अरे कुछ भी. आणि ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हाँ मतलब वही कह रहे कि बचपन से लेके आज तक हम सब का फेवरेट गेम है ना, सांप सीढ़ी. मतलब सांप से हम सब नीचे तो आते हैं पर सीढ़ी चढ़ने में जो मजा है ना, क्या आणि ना आयुष्य ना हे तिकडे. आयुष्य हे सापशिडी सारखं असतं. म्हणजे सुखाचा साप दुःखाची शिडी. हा काय? चुकलं काय? उलट उलट. हा दुःखाचा साप सुखाची शिडी. आता बरोबर आहे. आयुष्यात ना वाटेतले साप चुकवत सक्सेसच्या शिड्या पकडत पकडत आपण पुढे जायचं. फासे टाकत राहायचे. 98, 99, 100 सक्सेस. कळलं का? ही असते फिलॉसॉफी सापशिडीची. म्हणून आम्ही खेळतोय सापशिडी. त्यामुळे डिस्टर्ब करू नका आम्हाला. घे घे तुझा तुझा. काय साप सावला. समझ गए. जाऊ दे, त्यांचा काही उपयोग नाही. आपण जाऊ द्या सगळं हे. Look who is here! Shweta and Kailash Viju! मस्त मस्त. कसं आहेस? ऐक ना, कसली भारी दिसते. एक नंबर म्हणजे टावका. तुमच्यातला हा बदल मला खरंच खूप आवडलाय. या बदलाचं सगळं क्रेडिट तुलाच जातं वल्लरी. तू त्या दिवशी माझे डोळे उघडलेस ना आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला. छान दिसते ना माझी श्वेता? खूप. माझी श्वेता. बस बस बस, आता ती कायम अशीच छान दिसेल. काय सांगताय काय कैलाश भाऊजी? श्वेता खरंच खूप गोड दिसतीयस. पण मी खूप मिस केलंय तुला. माझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला तू असायला हवी होतीस. हो ना यार श्वेता, खूप मिस केलं तुला. ह्या प्रेरणादीचे डोहाळे पुरवता पुरवता नाकीनऊ येत आहेत आमच्या. पण खरं सांगू का, मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलंय. चला काहीतरी उगाच खोटं बोलू नका. मग काय, त्या भांडणांमध्ये आम्हाला थोडे मिस केलं असेल तुम्ही. वल्लरी, पण खरंच श्वेताताई, आम्ही तुम्हाला खूप 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 मिस केलं. काय रे, त्यांनी श्वेताला जसं मिस केलं तसं तुम्ही मिस नाही केलं मला? अरे किती मिस केलं माहितीये का आम्ही. अरे कैलास, किती सुंदर दिसतोस तू. मी आणि पिल्लूने तुला खूप मिस केलं. आमच्या चोरोटीला, सॉरी, प्रेरणाच्या चोरोटीला तू नव्हतास ना, म्हणून. हो ना, आम्ही खूप मिस केलं. प्रेरणादीचे डोळे पुरवताना नाकी नऊ आलेत. मी तर म्हणजे ना बाबा सगळ्यांना खूप मिस केलं. हो. ए कॉपी कॅट, बंद करा, आम्हाला कळतंय. ए उगाच नक्कल करू नका आमची. नाहीतर काय, काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवा जरा. अरे याला काय अर्थ आहे? आम्हाला नाही का आठवण येणार त्याची? काय रे? और हाँ, ऐसा नहीं कि मतलब हम आपके लाइंस फॉलो कर रहे थे, हमारा भी ओरिजिनल ही है ये. एकदम ओरिजिनल आहे. आरोप करतायत आमच्यावर.
अरे अरे शांत व्हा सगळे. सगळ्यात आधी मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे. तुम्ही मला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं. आणि स्पेशली वल्लरी आणि तेजा, तुम्हा दोघींचेही खूप खूप आभार. आज तुमच्यामुळे मी माझ्या पायावर उभा आहे. आणि तुमचेही खूप खूप आभार. अरे यार रडवतो यार हा. वी आर फॅमिली ना. ए रोना नहीं हंसो, मैं फोटो निकाल रहा हूँ. हाँ ग्रुप डीपी. अरे यस यस चला प्रोफाइल गाइस. सब रेडी. श्वेताताई, तुम्हाला इतक्या दिवसाने असं हसताना रिलॅक्स बघताना खरंच खूप छान वाटतंय. पण मला सांगा, तुमची ट्रीटमेंट नीट झाली ना? हो मस्त. पण खरं सांगू का, कैलासच्या वागण्यात खूप फरक पडलाय. आधी किती सर्किट होता, आता सुधारलाय. अगं म्हणजे आधी होता, आता नाही. सर्किट. सॉरी ग, राग आला ग नवऱ्याला बोलल्यावर. मला ना त्यांच्याविषयी इतकं काही माहित नाहीये, पण मी जे काही पाहिलंय आणि जे काही ऐकलंय त्यात खूप फरक आहे. खरंच फरक पडलाय. म्हणजे ते आधीचे संशयी चिडचिडे कैलास गायब झालेत एकदम. आणि त्याच्याही आधीच एकदम प्रेमळ शांत कैलास परत आले. थँक्यू. चला, हे बाकी उत्तम झालं. स्वामी आमच्या श्वेतावर तुमचं असंच लक्ष राहू दे आणि तिच्या कैलासला तिच्यावर सतत प्रेम करण्याची बुद्धी देत राहा. हे गाईस, तुमच्या लक्षात आलंय का? कितीतरी दिवसांनी फक्त आपण 5 जणी एकत्र बसलोय. एक मिनिट. काय 5 नाही मग 6. मॅडमच्या पोटातलं पिल्लू ऐकताय विसरलीस ते तू. एक मिनिट, आता 6ची 7 होऊन जाऊ द्या. काय कधी न्यूज देताय बाळाची? ऍक्च्युली आम्ही पण विचार करतोय. वल्लरी सॉरी. अरे श्वेताताई, तुम्ही का सॉरी म्हणताय? हे बघा, आता खरंच आम्हाला एवढं काहीच वाटत नाही या बाबतीत. आम्ही एक्सेप्ट केलंय. सो तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नाही ग, वाईट वाटून घेत नाहीये, पण तुझी जेन्युइनली काळजी वाटते. एक मिनिट. वल्लरी, मी लंडनला होते ना, तेव्हा एका गायनेकोलॉजिस्टची ओळख झाली आहे. खूपच कमाल आहेत ते. अगं मला काय वाटतं, तुम्ही त्यांना तुमचे रिपोर्ट पाठवा ना. काहीतरी मदत नक्की होईल, काहीतरी मार्ग निघेल. प्लीज. श्वेताताई, ह्या सगळ्याची खरंच गरज नाहीये. राहू द्यात. अगं वल्लरी, मी मान्य आहे तू खूप मोठी वकील झालीस आता, पण म्हणून प्रत्येक वेळेस आम्हाला नाही म्हणायचं किंवा काहीतरी एक उत्तर द्यायचं असं नाहीये ना. अहो, तसं नाही आहे. कधीतरी मैत्रिणींचा सल्लाही घेत जा ना, प्लीज. वल्लरी, सगळे एवढं म्हणतात आहेत तर एकदा विचार कर ना. तेजा, मिठू, हा काय अट्टास आहे तुमचा? आम्ही पण वाढायला मदत केली असती किंवा सगळे एकत्र बसलो असतो ना जेवायला. आजवर तुम्हीच केलं ना आमच्यासाठी, मग एक दिवस करू द्या आम्हाला. बघ की, आणि स्वयंपाक मी केलाय म्हटल्यावर मीच वाढणार. बाई, आता इकडे मी पास करू का?
खाना थोड़ा खाना थोड़ा गडबड आहे. मित्र म्हणून सांगतो, थोडा नाही जास्त गडबड आहे. घशाखाली उतरत नाही, प्रत्येक घासाला श्रीखंड खातोय. सगळे अचानक खोकतात, एकदम ठसका लागला सगळ्यांना. काय माहित. खाना थोड़ा गडबड आहे. मित्र म्हणून सांगतो, थोडा नाही जास्त गडबड आहे. घशाखाली उतरत नाही, प्रत्येक घासाला श्रीखंड खातोय. सगळे अचानक खोकतात, एकदम ठसका लागला सगळ्यांना. काय माहित. तेजा यार, क्या बना यार तूने? हाँ, खाता पण नाही येते. काय वाईट झालंय जेवण? वाइट? पूछो इनको. हाँ, बताओ. छान झाले जेवण, एक नंबर. काय म्हणत झालं ना? हो त्याच्यात आहे मस्त कमाल. वा. हे मस्त कमाल नाही रे, फॅब्युलस कमाल एकदम. म्हणजे मीठ, मसाला, मिरची एकदम ऑन द पॉइंट. पाणी घे रे जरा. असं काय करतोयस तू? मला माहिती नव्हतं तू एवढं कमाल जेवण बनवतेस. असं काय करतोयस तू? हा, असं कोण वागतं का बायकोशी? हा, बायकोच्या जेवणाला नावं नाही ठेवायची. तुला नवरा आहेस रे तू, असं वागतात बायकोशी? कौतुक करायचं असतं बायकोचं, बरं वाटतं तिला. नाही नाही अजित, हर्षितला माझं कौतुक करणं हा प्रकारच माहित नाहीये. नेहमीच आहे त्याचं. आता पण बघ ना, मी इतकी मेहनत केली, एवढं जेवण बनवलं सगळ्यांसाठी, आणि हा काय बोलतोय, मला कसं बोलतोय? तुम्हाला सगळ्यांना कौतुक आहे, पण ज्याला कौतुक असायला पाहिजे त्यालाच कौतुक नाहीये. तेजा, एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये. अगो, कारण हर्षित दादा बोलतायत तेच बरोबर आहे. या तिघांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हो, जेवण जरा जरा नाही, खूप जास्तच तिखट झालंय. तुम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न केला ना, ते चांगलंच आहे, पण सॉरी, नाही जमलंय तुम्हाला. ठीक आहे, काहीतरी कमी आहे ना जेवणात. मी टेस्ट करून बघते, बघू दे ना नक्की काय कमी आहे ते. नाही, एक मिनिट, बघू दे काय कमी आहे नेमकं जेवणात ते. इथे नको. अगं, सावकाश सावकाश, हे घ्या सावकाश सावकाश. तेजाताई, क्या सावकाश. क्या हुआ तेजा? ये काय झालं? अब समझ में आया काय चूक है ते? हाँ? मुझे 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 बोल रहा नहीं और दो, भाजी दो, सब्जी दो, ये आमटी दो. मनोज मैं तुम्हें खिलाता हूँ. नहीं तू का अजित लो खाओ. काय जेवण आहे. ऐक ना, सॉरी खरंच सॉरी यार. कसं मला नाही माहिती कसं झालं असं, पण ऐका ना, सॉरी. तुम्ही हे जेवण जेवू नका. आपण ऑर्डर करूयात का सरळ बाहेरनं? आपल्याला तेच जमतं हर्षित, तेच करूया. जाऊ दे, नका खाऊ प्लीज. सॉरी. ताई, आता कळलं ना, या तिन्ही भावांवर विश्वास ठेवणं बंद करा आणि सुखी संसाराचा सगळ्यात पहिला कानमंत्र. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होता कामा नये. कळलं? करेक्ट. मान्य. नाही, आता जेवणानंतर आम्ही आमच्या घरी जातो. काय? म्हणजे या जेवणानंतर नाही, पण आमच्या घरी जातो आता. पण एवढ्यात का जाता तुम्ही? थांबा ना. अगं नाही, आता जायला पाहिजे ना, पण आम्ही मध्ये मध्ये येत राहू, प्रॉमिस. का आपणच काय नाही म्हणजे तुम्ही पण येऊ शकता ना आमच्या घरी.
शेवटी तेही आपलंच घर आहे ना. या या कधीही या. चालेल चालेल मग पुढचं गेट टुगेदर तुमच्या घरी. हे तेजा श्रीखंडाचा डबा आहे का? बास ना, सॉरी नका खाऊ, मी ऑर्डर करते. आपण तेच बरं आहे ते आपलं. किती छान झालं ना, कैलास आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झाला आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. असं काही नाहीये. हा अहो काय करताय तुम्ही? सासूबाई येतील, सोडा मला. नाही येणार. बाजूच्या एरियामध्ये कीर्तन आहे तर 2-3 तास तर ती काही येणार नाहीये. सो आपल्याकडे 2-3 तास आहे. तुझ्या मैत्रिणी असतील ना, माहिती मला. कोणाला ओरडू नका उगाच. नमस्कार अण्णा, ते वल्लरी अक्का असत का घरात? अयो का कोण तू? ನನ್ನ ಹೆಸರು ಮೀನಾಕ್ಷಿ ಕಾಮತ್. मीनाक्षी माझं नाव. मी बेगावतून आली तुम्हाला भेटायला, घरातून पळून. काय? पळून? ते बॅग दे इकडे. आत ये. तू ओळखतेस हिला? अहो असं काय करताय? एकदा दोनदा फोनवर बोलणं झालं तर तुम्हाला सांगितलं ना, मेसेजेस दाखवले होते. तीच ही मुलगी. पण अशा मेसेजेसच्या आणि फोनच्या ओळखीवर ही इथवर निघून येईल असं वाटलं नव्हतं मला. पण आई वडिलांना न सांगता पळून आली ती. हो, एक मिनिट. मीनाक्षी, हा का? बाळा मला सांग, असं आई वडिलांना न सांगता का निघून आलीस तू? मला सांग, इथे का आलीस तू? अक्का ते काय ना, मी एक ऍड बघितली बघा एका कॉम्पिटिशनची. मला त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची भारी इच्छा बघा. पण माझे ताईतंडे म्हणजे माझे अम्मा अप्पा हो, त्यांना नाही सांगितलं. नाही तर त्यांनी नसती ना दिली हो परमिशन इकडे यायला इतक्या लांब, ते पण एकटीला. म्हणून आली की मी पळून. हो, ते सगळं मान्य आहे मला, पण तरी सुद्धा असं त्यांना न सांगता का आलीस तू? बरं मला सांग, कुठली कॉम्पिटिशन आहे? थांबा सांगितले. हे बघा. अहो ही कॉम्पिटिशन जर मी जिंकली तर मी शिकू शकते हो खूप मी पुढे. आणि मला रोबोटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे बघा. हे बघ, हे सगळं ठीक आहे, तरी सुद्धा तुझे अम्मा अप्पा आता काळजीत असतील ना? त्यांना आता असं वाटत असेल की तू हरवली आहेस म्हणून. मग मग काढू की एक फोटो आणि पाठवू त्यांना. त्यांनी मला तुमच्या बरोबर बघितलं की नाही हो येणार त्यांना टेन्शन. आणि त्यांना माहितीये की मी केवढी मोठी फॅन आहे तुमची. 1 मिनिट. फोटो पाठवायचा म्हणजे? 1 मिनिट. हे बघ, फोटो वगैरे आता काही काढायचा नाहीये. तू पहिले त्यांना फोन लावायचा आहे, तुझ्या अम्मा अप्पांशी बोलायचंय. तुझा आवाज ऐकला ना की बरं वाटेल त्यांना, टेन्शन जाईल त्यांचं. एक काम कर, तू फोन लाव आणि मला बोलायला दे.
तेजा तेजा काय यार काय चाललंय कशाला उठवतोय झोपेत ना काय काय झालं? सॉरी झोपेत होते गो बोल काय आलं नहीं कुछ नहीं वो नींद नहीं आ रही थी तो इसलिए कुछ नहीं तेजा दादांना झोप येत नाहीये जरा दूध दे ना त्यांना मस्त गरम करून छान जायफळ घाल त्याच्यात आणि दे त्यांना झोप लागेल म्हणजे छान तेजा अगं दे ना काय दूध जायफळ घातलेलं कोणाला स्वामी तू पण ना काय करायचं मुलीचं मॅडम तुम्ही कुठे चाललात? तुम्ही विसरताय का मध्ये मध्ये की तुम्ही प्रेग्नेंट आहात? आत्ता विसरलेच होते मी ए तेजा हो जाते मी उठते जातेस ना नक्की आणते दूध. नहीं मत जाओ कोई बात नहीं मैं सो जाऊंगा झोपा तुम्ही सगळे झोपा काय चाललंय दूध द्या नका देऊ झोपू दे ना यार बोललो मीनाक्षीच्या आई वडिलांशी काय बोलणं झालं? मी म्हणाले त्यांना की ती इथे आता परीक्षेसाठी आली आहे आणि परीक्षा झाली की आपण दोघं जाऊन तिला स्वतः बेळगावला सोडून येऊ. टेन्शन घेऊ नका असं म्हणाले मी, पण शेवटी आई वडील येतो घाबरले होते हो खूप. अक्का छान झाले हा जेवण. बोलू काय झालं? कसला विचार करतेस का? काही नाही हो, फोनवर एकदा दोनदा बोललोय आम्ही फक्त, आणि त्यात सुद्धा मी एकदाही तिला असं नाही म्हणाले की तू परीक्षेसाठी इथे ये म्हणून. तरी सुद्धा ही मुलगी इथे निघून आली. कुठल्या विश्वासावर निघून आली असेल हो? कारण माझी बायको आता साधी सुधी व्यक्ती नाहीये, खूप मोठी झाली आहे ती. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात तुझे चाहते आहेत. त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. हे सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा मीनाक्षी एकटी इथे आली आहे. एवढ्या मोठ्या शहरात ती हरवली असती म्हणजे तिला इथे यायचं कसं हे कळलं नसतं तर तिच्या आई वडिलांचं काय झालं असतं. या सगळ्याचा विचार करूनच मला दडपण येत आहे. हे वल्लू अगं भलता चालता विचार करत बसू नकोस. ती आली ना सुखरूप आपल्याकडे. अरे देवा गेले हो माय पाय बसून बसून गैरीच लांबण लावली त्या बुवाने कीर्तनाची. हे मला हे आणि कोणाचं लेकरू आहे रे? आई ही मीनाक्षी कामत आहे. हा एका परीक्षेसाठी मुंबईत आली आहे. अच्छा वल्लरीची खूप मोठी चाहती आहे. हा का? या शहरात तिच्या ओळखीचं दुसरं कोणी नाहीये म्हणून ती आपल्याकडेच राहणार आहे. हा चांगलंय चांगलंय. जेव माय शांतपणे जेव. आवडलं का बाई तुले? आवडलं ना? हा जेव. चांगलंय चांगलंय.
काहीच बोलले नाहीत. जाते बरं झालं. मीनाक्षी तुला काही अजून वाढू? काय कर? आशा हे या असं वा 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 चला सासूबाई, सासूबाई हे काय आहे? काय छान लिहिलंय ना आपलं घर थोडीच आहे. धर्मशाळा असतंय, एक येतं दुसरं जातं, तिसरं येतं चौथं जातं. कोणाचाच पायपूस कोण आलेच नाही. मग तेच लिहिलंय मी आधी. हा आई काही काय बोलतेस ग? तू काय इथे धर्मशाळा म्हणून राहतेस का? बरं तुला काही कमी पडतंय का? कोणी आलं काय किंवा गेलं काय? उगाच काहीतरी वाद उकरून काढायचा ना. मी काय म्हणते, मला असं वाटतंय सासूबाईंना या सगळ्याचा त्रास होतोय, तर आपण त्यांना गावाला पाठवून देऊ. तेच म्हटलं, पांढरी पाल अजून बोलली कशी नाही. परक्या लोकांसाठी घरातल्या लोकांना गावाला पाठवायचं, त्यांना त्रास होऊ नये म्हणून घरच्यांशी कसं बी वागायचं, हेच चाललंय ना आडी. मग कशाला थांबू मी? जाते मी माई गावाला. आणि आता जर गावाला गेले ना, मी परत येणार नाही कधीच, सांगून ठेवते. आई ऐक माझं. नाही नाही मन्या, तू काही ऐकायला लावू नको. मी जाते गावाला आणि मी परत येणारच नाही. तू थांबवूच नको मला बिलकुल. मी तुला थांबवतच नाहीये. हा? हा, मी महिन्याच्या महिन्याला तुला पैसे पाठवत राहीन, हा माझा शब्द आहे. मी माझा शब्द पाळेन, तू तुझा शब्द पाळ इथे परत न येण्याचा. चालेल? हा चालीन ना, का बरं चालणार नाही. जातेच मी आता गावाले, परत येणारच नाही कधीच. बाहेरचे लोक गोड लागायला लागलेले आता घरातल्यांपेक्षा. घरातल्यांना हाकलायचं आणि बाहेरच्यांना जवळ करायचं. काही कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाहीये. महेंद्रला हाकली दिलं, मला तर 17व्या धमकी देता हाकलायची. मग कशाला राहू मी आडी. जाते मी निघिसन, काही येणार नाही परत. चाललंय आई 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 इतक्यात नको जाऊ, पहाटेच्या गाडीने जा. कशाले? पहाटेच्या गाडीने कशाले? आत्ताच जाते, पहाटे पोचिन माया गावाले. आता नाही थांबत आडी, कायमची निघी जाते. काही फोन बिन बी करू नका, मला काही येणार नाही आई परत. आई ठीक आहे, पैसे पाठवत राहीन तुला. सॉरी. हे बोलू, तू नको वाईट वाटून घेऊ. तुझं काहीच नाही चुकलं या सगळ्यात. नको विचार करू. आपली प्रायोरिटी आता मीनाक्षी आहे. या शहरात बिचारी एकटीच आहे. तिची जबाबदारी आपल्यावर आहे, या गोष्टीचा विचार करतो. जेव तू मीनाक्षी. गुड मॉर्निंग तेजा. गुड मॉर्निंग हर्षित दादा. गुड मॉर्निंग प्रेरणाताई. गुड मॉर्निंग. हे थँक्यू. हर्षित मुझे नहीं चाहिए. नकोय? ओके. हा भूक लागली यार. कमाल कमाल. तेजा हर्षी आहेस तू? ते नाही म्हटले ब्रेकफास्टला आणि तू लगेचच प्लेट घेऊन खायला सुरुवात केलीस. परत एकदा विचारायचंच ना. अगं विचारलं होतं मी त्याला एकदा, तो नाही म्हणाला. मला ते जबरदस्ती वगैरे करायला आवडत नाही. अन्न फुकट जातो. काय ग तू? त्यांच्या नाही म्हणण्यात राग होता. मला जाणवलं, तो तुला नाही जाणवला? राग? कसलं राग? आमचं तर भांडण पण नाही झालंय अगं. राग वगैरे काय नाही. तुला ना सगळ्या गोष्टींची प्रात्यक्षिकं द्यावी लागतात. थांब जरा. हर्षित दादा, ब्रेकफास्ट घ्या हो.
थँक्यू. मी काय म्हणते, वाव. असं उभं राहून नका ना खाऊ, बसून खा. चल या हो. बसा, खा शांतपणे आणि मग जा कामाला. गरमागरम मस्त. हर्षित, ऐक ना, मी पण विचारलं होतं ना तुला, तेव्हा नाही म्हणालास आणि आता बरं खातोयस रे. हळू. मुझे निकलना होगा. करता हूँ. हळू. अरे सॉरी. चलता हूँ. बाय. अरे असं काय यार हा? तिजा, तू अशी काय आहेस? अगं नवऱ्याच्या मनात कधी काय चालू आहे कळायला नको का? नाहीतर कसा होणार आहे संसार? त्याच्या मनात काय चालू असतं काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. एक मिनिट, काल रात्री काय झालं ते तुला खरंच आठवत नाहीये? काय झालं काल रात्री? स्वामी, खरंच झोपेत होतीस तू? एक मिनिट, घाबरवू नकोस. तू सांग का काय झालं काल रात्री? हा तू वल्लरी. हा बोल वल्लरी. तुम्ही आणि तेजाताई लवकर माझ्या घरी या. अहो आलो. काय? ही आहे मीनाक्षी कामत. बेळगावहून पळून आली आहे. आणि मीनाक्षी ही आहे तेज अक्का, माहिती आहे मला. आणि ही प्रेरणा अक्का. आणि ही वाकड्या केसांची मिट्टू अक्का. हो ना? हो. ते गोफड फिरवताना बघितलं बघा तुम्ही, फायटिंग करत होतात तेव्हा. ते श्वेता अक्का नाही आली, ते कुठे असत? ही सेम आपल्या श्वेतासारखी आहे ना? अगदी श्वेतासारखी बोलते, सोलापुरी, किंवा जरा जास्तच सोलापुरी बोलते. नाही यो पाप, त्यांचं ते वेगळं असतं आणि आमचं वेगळं असतं बघा. काय भाषा हो, ते सेम नसतं. भाषेबद्दल बोलत होती. पण तू रोबोटिक्स म्हणजे नक्की काय शिकणार आहेस? अगं प्रेरणादी, आता ते माणसांसारखे रोबोटिक मशीन्स निघाल्यात ना, जे असे चालतात बघ. ऐक ना, काय एक्सप्लेन करतेस? जरा नीट समजावून सांग ना. सो बेसिकली हे एक ऍडव्हान्स्ड सायन्स आहे. म्हणजे घरातली साफसफाई करण्यापासून ते सर्जरी करेपर्यंत, म्हणजे सगळ्या कामांमध्ये माणसांना या रोबोट्सची मदत होते. म्हणजे खूप हेल्पफुल आहेत माणसांसाठी रोबोट्स. स्वामी, आणि हे एवढं ऍडव्हान्स्ड सायन्स ही चिमुरडी शिकणार आहे? मीनाक्षी, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण हे सगळं करण्याची हिंमत कोणामुळे आली ग? वल्लरी अक्काकडून. अगं ही आत्ता लक्षात आलं माझ्या. मी ऍक्च्युली घरनं येताना आज नाश्ता बनवून आणलाय. मीनाक्षी, तुला आवडेल खायला? खाऊन बघा. हे घे, आवडेल तुला, आय एम डॅम शुअर. तेजाताई, मी काय म्हणते, अगं थांब ना, खाऊ दे ना तिला. हे घे, खा खाऊन बघ. बघ कसं वाटतंय. अय्यो, वाटत चव नाही याला. काय हे बकवास. अय्यो मेरी जान. काय सॉलिड बोललीस यार मीनाक्षी, तू मान गए. अगदी खरंय तुझं मिठू. मी काय म्हणते, हिला आपल्या ग्रुप मध्ये सामील करून घेऊया आपण. आपली 6वी मैत्रीण मीनाक्षी झालीच पाहिजे.
आपल्या तेजाबाईला असं डायरेक्ट तोंडावर बोलणारं कोणीतरी असायला हवं ना आपल्या ग्रुपमध्ये. हे घे, मी तेच सांगत होते तुम्हाला. मी पोहे बनवलेत. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಕ್ಕ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. काय झालं? हे पण नाही आवडले का? नाही हो, म्हणजे खूपच चांगले झाले ते बघा. पण ते इटली असती तर अजून मज्जा आली असती बघा. कर कर, अजून लाड कर. काय इटली इथे नाही. इटली हवी असेल तर युरोपला जायचं. तेजाताई थांबा ना जरा. मीनाक्षी, तू आत्ता पोहे खाशील, मी तुला नंतर इडली देते, चालेल? घे. स्वामी, मीनाक्षी इडली म्हणली ना? ती इडली म्हणता क्षणी माझ्या पिल्लूला पण इडली खायची इच्छा झालीये. आत्ता? हो, आत्ताच. ए, मला कोणीतरी आणून द्या ना प्लीज, लवकर. पिल्लूला हवी इडली? हो. म्हणजे परत डोहाळे? हो, आण ना ग मिठू प्लीज. मी घेऊन येते नाक्यावरून. ओ ओ ओ मॅडम थांबा. नाही, कुठल्या तरी भलत्याच ठिकाणावरनं घेऊन येशील. सेफ्टीचा प्रश्न आहे, त्यामुळे मी चांगल्या रेटिंग्स वाल्या रेस्टॉरंटमधनं मागवते. बर. झाली ऑर्डर इडली, येते 20 मिनिटात. थँक्यू अक्का. अय्यो काय फ्रेंड तुम्ही. मला इडली खायला मिळावी म्हणून त्यांनी नाटक केलं बघा. अरे थँक्स अक्का. अगं मीनाक्षी, आम्ही कसली हुशार आहे मीनाक्षी. ए मुलींनो, ठरलेलं आहे, आपल्या गँग मधली 6वी बुलबुल मीनाक्षी. ठरलं हो ना? आधी इडलीचे पैसे दे. एक गप ग तेजा. का मी कशाला उगाच तुला खायची नाही का? तेजात नाही, मी देते तुम्हाला. कसले भांड्यावर ना. तेजा, लक्ष कुठे तुझं? बेल वाजती अगं. काय? जाऊ दे, आता काम करतेस ना तू. मी आलीये, उघडते मी दार. अरे हर्षित दादा या. बसा, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. काय रे, मीटिंगला गेला होतास ना? कशी झाली मीटिंग? नाही म्हणजे काही ठरलं का? कुठली कुठली थीम फायनल झाली हर्षित? नाही म्हणजे मीटिंग मध्ये अजून काय काय झालं? हे घ्या पाणी. थँक्यू प्रेरणाताई, थँक्यू. मी काय म्हणते, तुम्ही खूप दमला असाल ना, मी मस्त गरम गरम चहा करते, म्हणजे तुम्हाला छान फ्रेश वाटेल. अरे क्यों आप? हो हर्षित दादा, करते मी, डोंट वरी. त्यामुळे मी मस्त चहा ठेवते, तोपर्यंत तुम्ही दोघं छान गप्पा मारा. हर्षित, हर्षित सॉरी ना. ऐक ना, अरे का रागावलंयस एवढं माझ्यावर? मी काय केलं इतकं रागवणं एवढं? तू काल रात्री कशी वागली माझ्या बरोबर? कुछ याद आ रहा है? कितने प्यार से तुझे बुला रहा था, तू माझ्या अंगावर ओरडली.
चिल्लाई मुझ पे ऐसे वस्कन ओरडली माझ्यावर. ये कैसा बर्ताव है यार? रोमांस कुछ समझ में नहीं आता क्या तुम्हें? क्या यार तेजा? ऐक ना मी तू नहीं देख झोपेत होते. देख सुन, मैं कुछ नहीं सुनना चाहता. बहुत थक गया हूँ, मुझे इस पे बात नहीं करनी. सॉरी. ऐक ना मी सॉरी म्हणते ना. अगं मीनाक्षी, काय ग माझ्या पुस्तकांसोबत तू काय करतेस? वल्लरी अक्का, तुला एवढी दोड्ड बुक्स वाचता कशी येतात? हा दुड्डू म्हणजे? म्हणजे इतकी मोठी जाडी पुस्तकं वाचता कशी येतात म्हणते मी. मला फार प्राऊड वाटतं बघा तुमचं. मीनाक्षी, माझ्यापेक्षा जास्त कौतुक तुझं आहे, कारण तू रोबोटिक्स या विषयावर अभ्यास करतेस. खरंच सोपं नसतं ते. अक्का, माझे अप्पा एक रिपेअरिंगचं दुकान चालवतात. मी फ्री असलो की त्यांच्या दुकानावर जातो. ते मशीन रिपेअर वगैरे करतात. ते पाहायला आणि करायला मला आवडतं बघा, तुंबा इंटरेस्ट. पण माझ्या तिकडे सगळे म्हणतात की हे हुडगीचं काम नाही बघा. पण मला तर आवडतं. मग मी काय केलं, बुक्स आणले बघा आणि ते कसं बनवायचं ते बघितलं. आता मी हे शिकून मोठी झाल्यावर पैसे कमवणार आणि माझ्या अप्पांना तुंबा खुशी होणार आहे बघा. मीनाक्षी, खरंच का? किती कमी वयात हे सगळं शिकतेस तू. किती मेहनत घेतेस रोबोटिक्स साठी. एक दिवस फक्त तुझ्या अम्मा अप्पांना नाही तर अख्ख्या गावाला तुझा अभिमान वाटेल. आणि मग त्या दिवशी वल्लरी अक्काचा होणारा सत्कार आहे तसा तुझाही सत्कार करू आम्ही. हा आता हे काय आणि आमच्या आश्रमात वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. ती खूप मोठी वकील आहे ना, त्यामुळे तिचा सत्कार होणार आहे आणि तोही मंजुषाताईंच्या हस्ते. मंजुषाताई म्हणजे त्या थोर समाजसेविका मंजुषाताई, त्यांच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. अहो, ही खरंच किती मोठी गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन तुझं. थँक्यू. मी तुम्हाला सांगू नाही शकत आता मला किती आनंद होतोय. मी जेवढं मोठं काम नाही केलंय त्याहून जास्त मोठं काम मंजुषाताईंनी केलंय. मी त्यांच्या पुढे काहीच नाही हो. मी तुम्हाला नाही सांगू शकत मला आता किती आनंद होतोय. मंजुषाताईं हस्ते माझा सत्कार होणार आहे. अगं, असं का बोलतेस वल्लरी? हे बघ, मंजुषाताईंनी तुझी दखल घेतली म्हणजे यू ट्रूली डिझर्व इट. तुला माहितीये का, आमच्या आश्रमाच्या सर्वा तर आहेतच त्या, पण त्यांच्या अंडर 50 आश्रम आहेत. खूप मोठं प्रस्थ आहेत त्या. मीनाक्षी, ऐकलंस का? मंजुषाताई आहेत ना, त्यांचे 50 आश्रम आहेत आणि ते चालवण्यासाठी त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा विकली. आणि आता अनाथ मुलं, निराधार महिला यांच्यासाठी त्या काम करतात. आणि अशा व्यक्तीच्या हस्ते तुझ्या वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मिठूताई, कधी असणार आहे सत्कार? आपण इथे जमलो आहोत एका अशा व्यक्तीसाठी जी अत्यंत निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगते. गोरगरीब अडले नडलेले तिच्याकडे
आपला आधार म्हणून पाहतात. समाजासाठी झटणे आणि त्यांच्यासाठी चंदनासारखे झिजणे यातच ती व्यक्ती धन्यता मानते. अरे बसा 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 बसा, कार्यक्रम सुरू आहे. बसा बसा बसा. अरे ताई, इथे बसा ना प्लीज. नाही राहू दे, कार्यक्रम सुरू आहे. सुरू करा सुरू करा. तर आज आपण इथे जमलो आहोत आपल्या सत्कार मूर्तीचा गौरव करण्यासाठी, आणि तोही तितक्याच उंचीच्या व्यक्तिमत्वाकडून. तर आता सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सौ वल्लरी मनोज भामरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मंजुषाताई यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंजुषाताई यांचं. अरे बस, राहू दे राहू दे. आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे. खरं तर खूप खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सत्कार करणारे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे हातही खरं तर तेवढेच मोठे असायला हवे. पण माझे हात तेवढे मोठे नाहीत. यांनी समाजातल्या शोषितांना, उपेक्षितांना जो आधार दिलाय, त्यांच्यासाठी जे कष्ट उचललेत, त्याच्या पुढे मी कोणीच नाही. पण आज मी समस्त महिला वर्गाच्या वतीने तुमचे आभार मानते. मंजुषाताई, अहो काय करताय तुम्ही हे? आभाळाने जमिनीसमोर कधीच चुकू नये. तुम्ही नाही, मी तुमच्या पाया पडायला हवं. नाही अहो, तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप मोठा आदर्श आहात. वल्लरी, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. मंजुषा मॅडम प्लीज, तुम्ही मला आहो जाऊ नका करू. मी लहान आहे. पण वल्लरी, तुझ्या बुद्धिमत्तेचा आलेख हा गगनचुंबी आहे, आणि तरीही पाय मातीला धरून आहेत. त्यामुळे हा नमस्कार हवाच. आणि खरं सांगू का, माझ्या हातून तुझा सत्कार होतोय हा माझा सन्मान आहे. मिथिला, चला. गार्गी, हेतश्री,
मुलींनो तुम्ही सुद्धा या फोटो काढू. मिठूताई या ना. मीनाक्षी वल्लरी, खरं तर ही आपली पहिलीच भेट आहे, पण तू आम्हाला अजिबातच नवीन वाटत नाहीयेस. त्याचं कारण माहितीये? कारण तू सतत आम्हाला वृत्तपत्र न्यूज चॅनलवरती दिसत असतेस, भेटत असतेस, आणि दरवेळी तुझ्याबद्दलचा आदर वाढतच जातो. थँक्यू मॅडम. बरं, माझी एक समस्या होती, त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी होती. बोला ना. माझ्याकडे काही महिला आहेत, त्यांचा हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय. तू त्यांना मदत करू शकतेस? मॅडम, अशा कामासाठी मी नेहमीच पुढे असते. आणि प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट करत जाऊ नका. आदेश करा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. थँक्यू. बरं वल्लरी, निघायचं का? हो चला. एक मिनिट. मीनाक्षी, निघायचं ना? मजा आली? ही तुमची मुलगी? नाही, पण मुलीसारखीच. अय्यो अक्का, मी तुमची हुडकी कुठे? मी तर तुम्हाला अक्का म्हणते, म्हणजे मोठी बहीण बघा. फार हुशार आहे. नाव काय बाळा तुझं? मीनाक्षी कामत आहे. एक मिनिट. संदेश, हा मॅडम. चॉकलेट घेऊन. मग बाळा काय करतेस तू? मी बेगावून आले रोबोटिक्सची एक्झाम मध्ये यायला. हो. हे घे माझ्याकडून छोटस गिफ्ट. थँक्यू मॅम. अगं राहू दे, खूप मोठी हो. चला निघायचं. हो. मिठूताई तुम्ही येता ना? तुम्ही वा पुढे, मी थोडं कामावरून येते. बरं ठीक आहे. चला. काय मग चॉकलेट मिळालं आता, खूप खुश असशील ना? मिथिला, छान काम केलंस. या कार्यक्रमासाठी वल्लरीचं नाव सुचवलंस. थँक्यू ताई.